महाराष्ट्र राजकारण वेगाने बदलतंय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. एकमेकांच्या कुरघोड्या काढल्या जात आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा सुद्धा कुठं मागं आहे असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आता गेले 15 ते 20 दिवस अनेक नेत्यांच्या बाबतीत उलटसुलट चर्चा आहेत. राजन साळवींचा भाजप, सुभाष बनेंचा असेल म्हणा चर्चा, माजी आमदार गणपत कदमांची चर्चा असेल, ह्या साऱ्या चर्चा असताना आता संजय कदम, लांजखेड मंडणगड दापोलीचे माजी आमदार, त्यांचंही नाव चर्चेत आलंय. कुठंतरी राज्यात महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचे कॅप्टन आहेत आणि मित्रपक्ष म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत. पण कुठेतरी भाजपला सुद्धा वाटतंय की भविष्यामध्ये कुठेतरी आपल्याला सवळा जायला हवं. त्या दृष्टीने त्यांची चाचपणी नसेल ना. कारण कालच्या दिवसभराला काही घडामोडी पाहता एकीकडे माजी जिल्हा अध्यक्ष जयसिंग गोसाळे, उदय बने हे सतीशच्या भेट घ्यायला खासदार नारायण राणे यांचे आले होते. तर इतके दिवस नारायण राणे खासदार झाल्यानंतर ते रेस्टावरला येतात. त्यांनी दिशा समितीच्या बैठकीला हजेरी लावली. पण काय असं की काल ते दोघे सतीशच्या भेट घ्यायला आले, त्यातून एक राजकीय चर्चा सुरू झाली. सुभाष बने भाजपमध्ये जाणार किंवा शिंदे शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. आता सुभाष बनेचा विचार केला तर माजी आमदार आहेत, पण त्यांना पुढची पिढी त्यांची रोहन बनेच्या रूपाने त्यांनी जिल्हा अध्यक्ष त्यांनी काम केलेलं आहे. कुठेतरी पुढच्या पिढीला कुठं राजकारणात संधी मिळावी म्हणून सुद्धा ते कदाचित विचार करत असतील. गणपत कदम माजी आमदार आहेत, त्यांच्या प्रवेशाची चर्चा आहेत, पण त्यांनी स्पष्टपणे टाइम डिटेल सांगितलं की माझा कोणताही निर्णय झालेला नाही, मलाही गेल्या 7-8 वर्षात कुठलाही राजकीय नेता भेटलेला नाही. मग संजय कदम असतील तिथे, कदाचित भाजप प्रवेश करू, आमदारबाईंचं वर्चस्व कुठे कदमांचा वापर भाजप करू शकतं. एकंदरीत सगळा घटनाक्रम बघितला कुठेतरी भाजप सुद्धा या जिल्ह्यात आपला हात पसरायच्या तयारीने लागलेत. पण सामंत बंधू सुद्धा काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. त्यांनी सुद्धा ही पावलं ओळखलेली आहेत की भाजपची भूमिका ओळखलेली आहे. तेव्हा त्याने सुद्धा एकनाथ शिंदे शिवसेनेची संघटना अधिक भक्कम करण्यावरती कुठेतरी भर दिला जातोय. आता राजन साळवींचा पक्षप्रवेश, उदय बने नेमके काय भूमिका घेणार, कारण उदय बनेंना त्यांच्या मानासारखं पद पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. राजन साळवींना सुद्धा 3 वेळा आमदार असल्याकारणे त्यांना आमदारकी पाहिजे, MLC पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पण हे सगळं करताना ह्यांना सर्वांना भाजप सामावून घेईल का? भाजपमध्ये एवढी भाऊगर्दी झालेली आहे की स्वतःच्या जवळजवळ त्यांचे 132-33 आमदार राज्यात भाजपचे आहेत आणि बहुमताचा आकडा म्हटलं तर 8 ते 10 आमदार त्यांना कमी पडत आहेत. अशा अवस्थेमध्ये त्यांचे जे आमदार आहेत त्यांना महामंडळ द्यावे लागतील. काही नाराजांना कुठेतरी विधान परिषदेवरती किंवा राज्यपाल नियुक्त करून घ्यावं लागेल. ह्या साऱ्या घडामोडीमध्ये आता राजन साळवींची भूमिका, उदय बनेंची भूमिका, सुभाष बनेंची भूमिका, तिकडे उत्तरेमध्ये बघायला गेलं तर संजय कदमांची भूमिका, एकंदरीत आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्ष नेतेसाठी पदासाठी ज्यांचं नाव आहे ते माजी पालकमंत्री शिवसेनेचे एकमेव जिल्ह्यातले आमदार भास्कर जाधव यांची भूमिका सुद्धा भविष्यात निर्णायक ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे की आज आक्रमक चेहरा म्हणून उभाटा सेनेत ते एकमेव आहेत. त्यांना अपेक्षा आहे की मला कुठेतरी विरोधी पक्षनेतेपद मिळेल, म्हणून त्याचा अजून विचार मातोश्री करत नाही आहे. ती खंत कुठेतरी त्यांच्या मनाला सुद्धा डवसते. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यासाठी उद्धव ठाकरे कोणाचं नाव पुढं करतात, गुहागरचे आमदार भाजपीय कारकीर्द असेल किंवा काहीतरी ते निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असतील, हे मात्र आज नक्की आहे. एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर येत्या काळामध्ये काहीतरी घडामोडी घडत आहेत. राज्याच्या घडामोडीमध्ये रत्नागिरी जिल्हा सुद्धा मागे नाही आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कोण कुठे जाईल, कोणाला काय मिळेल आणि त्याचे पडसाद येत्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिकेमध्ये कसे उमटतात आणि कोण संघटन बळकट करतं, या गोष्टी सुद्धा साऱ्या गोष्टी या जिल्ह्याच्या राजकारणाच्या अवलंबून आहेत. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.